नमस्कार मित्र, पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि आता थोड्याच वेळात आपली फ्लाईट आहे श्रीलंकेला जाण्याची. तर कोलंबोची फ्लाईट आहे. फ्लाईट थोडीशी डिले झालेली आहे, त्यामुळे आम्ही वेटिंगमध्ये आहोत. तर सूरज रतन जगताप यांच्याबद्दल मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. जेव्हा आपण सांचीचा अभ्यास दौरा केला होता, तर त्या सांचीच्या अभ्यास दौऱ्यामध्ये सूरज रतन जगताप जे आहेत त्यांनी हा स्टडी टूर केला होता. आणि आता श्रीलंकेचा दौरासुद्धा त्यांनीच आयोजित केलेला आहे. ही स्टडी टूर आहे. तर जसं मी तुम्हाला सांचीच्या बाबतीत थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने ही श्रीलंकेची सिरीज आपण करत आहोत. आणि हा आपला पहिलाच इंटरनॅशनल दौरा आहे. तर सम्राट अशोकांचा पुत्र स्थवीर महेंद्र हे श्रीलंकेला गेले आणि श्रीलंकेला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि त्या ठिकाणी बरेचसे त्यावेळचे अवशेष आणि इन्क्रिप्शन्स वगैरे भरपूर गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. तर आपण या सिरीजच्या माध्यमातून ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर ही सिरीज तुम्ही नक्की पहा. दक्षिणेकडची बाजू जी आहे त्याची शेवटची जमीन, भारताचं दक्षिणेकडचं शेवटचं टोक. आणि इथून अरेबियन सी चालू झाला. अरबी समुद्र जो आपण म्हणतो तो इथून सुरू झाला. श्रीलंकेची जमीन. आणि हे निळं निळं दिसतं ते अरबी समुद्र आहे. आता काही मिनिटातच आपण श्रीलंकेमध्ये असू.
कसले सुंदर दिसतात. सगळी नारळाची झाडं आहेत. जेवढा हिरवा भाग दिसतोय तेवढा 90% नारळाची झाड आहेत. लँड झालं. Thank you for flying with Air India. We hope you had a comfortable flight. Namaste. इथे करन्सी एक्सचेंज करून मिळते. एअरपोर्टचा तो एक्झिट पॉईंट आहे, तिकडून समोरच करन्सी एक्सचेंज. श्रीलंकेच्या बंदरनाके इंटरनॅशनल एअरपोर्टवरून आपण आता बाहेर पडतो आहोत. आपलं चेक इन बॅगेज वगैरे मिळालेलं आहे. एअरपोर्टवरून पिकअप करायला आपल्याला ही छोटीशी मिनी बस आलेली आहे आणि आता एअरपोर्टपासून आपला हॉटेलपर्यंतचा प्रवास जो आहे तो या बसने होणार आहे. श्रीलंका कशी आहे आता हे तुम्हाला आत्ता जस्ट तुम्ही जर्नी कराल. आता बंदरनाके म्हणून तो हा एअरपोर्ट जो आहे तो, आणि त्याच्यातून आता तुम्ही मेन सिटीमधून प्रवास करा. जवळपास आपण 6 दिवसात 2,500 किलोमीटरचा प्रवास करतो. साधारण 2,500 किलोमीटरचा प्रवास. त्याच्यात जवळपास सगळे व्हॅल्युएबल मॉन्युमेंट्स आपण बघणार आहोत. जनरली आपण जे मॉन्युमेंट्स इतर लोक दाखवत नाहीत ते मॉन्युमेंट्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर चपाती विसरून जा, मग पाऊस विसरून जा, चपाती मिळेल. हा, चपाती फक्त तुम्हाला मुंबईमध्ये म्हणजे भारतीय. This is our company first experimenting with Suraj sir. Yeah. I think my country is very beautiful and I love my country because I am all the time going to everywhere with my 2 daughters. I think you like my country very much. Great night.
plus veg. Sorry, non-veg. It's only made from rice flour. Then I think this is mushroom. या चटणी आहेत, हा खरडा असतो तसा आहे. काय एवढं काय आहे? तांदळाचे कटर आहेत फायनली आपण जवळजवळ 12 तासाचा प्रवास करून रिद्धिविरया या ठिकाणी आपण पोचलेलो आहे. जे ठिकाण आहे त्या ठिकाणाचं हे गेस्ट हाऊस आहे आणि इथे फक्त जे फॉरेनर्स येतात त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे हॉटेल किंवा रिसॉर्ट नाही आहे. आपल्याकडे जशा धर्मशाळा असतात त्या पद्धतीने या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. पण इकडची जी व्यवस्था आहे ती मी उद्या सकाळी तुम्हाला दाखवेन. तर मुंबई ते श्रीलंका आपला जो प्रवास होता त्या प्रवासाचा व्हिडिओ आपण आज इथेच थांबवत आहोत. श्रीलंका अभ्यास दौरा जो आहे इथली जी ठिकाणं आहेत ती ठिकाणं आपण उद्या सकाळपासून एक्सप्लोअर करायला सुरुवात करणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्या सर्व गोष्टी दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा. तर तुर्तास आपण इथेच थांबू. धन्यवाद.